कोकणातील अर्ज माघारीवरून विनायक राऊत आणि बाळ माने यांच्यामध्ये झुंपले। बाळ माने यांचं आयुष्य मॅनेज होण्यात गेलंय। अर्ज माघारीसाठी किती पैसे घेतले ते लवकरच जाहीर करू असं सांगत विनायक राऊतांनी हल्लाबोल केला। त्याला उत्तर देताना विनायक राऊतांनी आपली प्रतिमा काय आहे ते पाहावं असा टोला बाळ माने यांनी लगावलाय। शरम वाटली पाहिजे बाळ मानेला। त्यांचे सख्खे साडू शिवसेना नेते माननीय भास्करराव जाधव आणि त्यांचे सुपुत्र हे स्वतः त्यांच्याबरोबर फॉर्म भरायला होते। आमचे सगळे जिल्हा प्रमुख होते। आमचे महाविकास आघाडीचे प्रत्येक वेळेला जुळवाजुळव होत असते, त्यामुळे त्याच्यामध्ये रडण्याचं काही कारण नाही, त्यांच्या डोक्यावर खापर पडण्याचं कारण नाही आहे। तुला घाण खायची होती, तुला शेण खायचं होतं, म्हणून तू महाविकास आघाडीच्या डोक्यावर कशाला कापर पडतोस? आणि आता ज्यांच्या बरोबर तू जाऊन फॉर्म मागे घेतलास त्याच्याकडून किती घेतले हे त्याने काही जणांना सांगितले। काही दिवसांनी आम्ही सांगू किती खोक्याचा गद्दार झाला तो। पालघरची लोकसभेची निवडणूक असो, अन्य काही निवडणुका असो, माझ्या स्वतःच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा तत्कालीन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, तत्कालीन तालुका प्रमुख, उपतालुका विभाग प्रमुख जे विनायक राऊत साहेबांचे हस्तक होते, लोकसभेला त्यांच्यावर होते, त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले पण माझं काम केलं नाही। ही गद्दारी विनायक राऊत साहेबांमुळेच झाली, हा इतिहास आहे। माझी सुनबाई शिवानी माने सावंत नगरपालिकेला जेव्हा उभी होती त्यावेळेस सुद्धा ह्यांनी हाराकिरी केली। प्रत्येक वेळेला विनायक राऊत साहेब 50,000साठी सुद्धा हरामखोरी करतात आणि माझ्यावरती टीकाच करतायत। मी विनायक राऊत साहेबांना सांगतोय की 40 वर्षाचं माझं निष्कलिंग चारित्र्य आहे। मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे। तेव्हा तुमच्याबद्दलची प्रतिमा काय आहे आणि मातोश्री परिसरात काय बोललं जातं तुमच्याबद्दल? उद्धवजी खूप चांगले आहेत, रश्मिताई खूप चांगली आहेत, ही सगळी माणसं चांगली आहेत, परंतु असे हे जे बडवे आहेत विनायक राऊतांसारखे, याच्यामुळं उद्धवजींना फसगत करतात, दिशाभूल करतात।